नमस्कार. स्वाद जुन्नरचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण छान अशी तर्रीवाली मिसळ अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे. बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 लहान टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा सजावटीसाठी, लिंबू, कोथिंबीर, वाफळलेली मटकी, बारीक शेव, कढीपत्ता, बेसन पीठ, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, तेल. फोडणीसाठी लागणारे मसाले: जिरं, मोहरी, धना पावडर, गरम मसाला पावडर, हळद, तिखट लाल मिर्च आणि काश्मीरी लाल मिर्च. आपण कांदा पहिला बारीक करून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. कांदा, लसूण, आलं एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि नंतर त्याच भांड्यामध्ये टोमॅटो बारीक करून घेऊ. बारीक केलेला टोमॅटो एका वाटीमध्ये काढून घेऊ. कढई चांगली तापल्यानंतर त्यामध्ये 1 पळीभर तेल टाकू. तेल चांगले गरम झालेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, त्यानंतर कढीपत्ता आणि बारीक वाटलेले मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घ्यायचं. कांदा चांगला लाल परतला आहे. तेलाच्या कढई सुटलेल्या आहेत. त्यामध्ये टोमॅटो टाकूया. आणि टोमॅटो चांगला परतून घेऊया. कांदा टोमॅटो चांगला परतून झाला आहे. तेल चांगलं सुटलं आहे. त्या सुटलेल्या तेलामध्ये 1 चमचावर बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं. बेसन पीठ तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. बेसन पिठाचा कच्चटपणा गेला पाहिजे. बेसन पिठाचा कच्चापणा गेला नाही तर मिसळला टेस्ट येत नाही. 5 मिनिट चांगलं हे परतून झाल्यानंतर बेसन पीठ, कांदा, टोमॅटो चांगले एकजीव झाले आणि शिजले. आता यामध्ये मिसळसाठी लागणारे मसाले टाकले. थोडी हळद, त्यानंतर धने जिरे पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, तिखट लाल मिरची पावडर 1 चमचा आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च. हे मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे. एक मिनिटभर मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी होतं. आपण पाणी टाकूया. एक ग्लास टाकले. घट्ट पातळनुसार अजून जर लागत असेल तर टाकाय. मी अजून अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी टाकते. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. मिसळला चांगली उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण वाफळलेली मटकी टाकूया. आपण पाहू शकता मिसळला कशी तरी आलेली आहे आणि वासही खूप छान सुटलेला आहे. आपण एकदा अशा प्रकारे मिसळ करून पहा आणि कशी झाली आहे ती मला नक्की सांगा. मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करूया. आपण आता सर्विंग प्लेटमध्ये मिसळ टाकूया.
थोडीशी कोथिंबीर, थोडा कांदा आणि घरी बनवलेली ताजी शेव. तर अशा पद्धतीने आपण आज मिसळ कशी बनवायची हे पाहिले आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.